नमस्कार मित्रांनो, व्यसनात गळून गेलेल्या माणसाकडून कोणतंही काम चांगलं होऊ शकत नाही. कारण व्यसनाच्या आहारी गेल्याने त्या व्यक्तीची कार्यक्षमता संपून जाते. त्याच्या विचारशक्तीला पांगळेपणा येतो. सतत नशेत राहणाऱ्याला वास्तवाची शुद्धच उरत नाही आणि संकटावर मात करून यश प्राप्त करावं अशी इच्छा देखील त्यांना होत नाही. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य शब्दात योग्य ते बोलावं, नाहीतर न बोलणं हेच चांगलं असतं. शब्द अनमोल असतात, त्याचं मूल्य, वजन त्यांना वाटेल तसं वापरून कमी करू नका. तुमच्या आजूबाजूची लोक कोणत्या गोष्टीला हसतात ते बघा, कारण त्याच्यावरूनच त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते. चांगल्या कार्याचं महत्त्व पटवून ते अंगीकारण्याऐवजी काही माणसे अशा सहकार्याची टिंगल-टवाळी करताना दिसतात. अशा माणसांची समजून घेण्याची कुवतच कमी असते. त्यांच्यावर चारित्र्याचा संस्कारही झालेला नसतो. म्हणूनच लोकांचं चारित्र्य ओळखण्याची ही सोपी पद्धत आहे. मित्रांनो, आपल्या जगाबद्दलचा दृष्टिकोन आपणच घडवत असतो. आपली मनस्थिती अशी असेल तशी परिस्थिती आपल्याला जाणवत असते. कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुद्धा बाकी ठेवू नका. कर्ज वेळेवर फेडले नाही तर व्याजाचा बोजा वाढतो. शत्रूला पूर्णतः नष्ट केले नाही तर तो कालांतराने पुन्हा आक्रमण करण्याचा धोका असतो. रोगाचा पूर्णपणे निदान केला नाही तर आजारपण पुन्हा उद्भवत असतो. माणसाला स्वतःच्या दोषांची जाणीव होणे हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण आहे. म्हणजेच शहाणा माणूस कोणत्याही वेळी सजग असतो. आपले सामर्थ्य कशात आहे यांच्या आधी आपले नेमके दोष कोणते आहेत याची त्याला स्पष्ट जाणीव असते. या जाणीवेतून तो आपले दोष सुधारतो आणि मगच यशस्वी होतो. म्हणजेच स्वतःच्या दोषांची जाणीव होण्याच्या क्षणापासूनच शहाणपणाकडे वाटचाल सुरू करतो. जगात दुसऱ्याला हसण्या इतके सोपे आणि दुसऱ्यासाठी रडण्या इतके कठीण काम दुसरे कोणते नाही. दुसऱ्याला हसणं, दुसऱ्याच्या दोषांना, दुःखांना, अपुरेपणाला हसणं हे फार सोपं असतं. मित्रांनो, सौंदर्य हे वरच्या त्वचेचं असतं. माणसाच्या बाहेरील रूपाला भुलून आपण त्याची किंमत करणं हे फारसं बरोबर नसतं. माणसाचं खरं रूप म्हणजे त्याचं अंतरंग, त्याचा स्वभाव. मित्रांनो, तात्पुरता फायदा कोणालाही एकदा दोनदा फसवून करून घेता येतो. पण जरी त्या क्षणी आपल्याला फायदा झालेला दिसत असला तरी आपण अशा अप्रामाणिक वागणुकीमुळे एक कायमस्वरूपी तोटा करून घेत असतो. आणि तो म्हणजे आपणच आपल्याबद्दलचा लोकांचा विश्वास गमावतो. पुढे आपल्यापासून सगळेच लोक दूर होतात. त्यागाची भावना प्रबळ असावी, पण केलेल्या त्यागाची जाणीव नसावी. म्हणजेच आपण त्याग केला आहे ह्या विचाराचा विसर पडला पाहिजे. आपल्या त्यागाची जाहिरात करून त्या बदल्यात सहानुभूती, कौतुक, सत्कार या कशाचीही अपेक्षा ठेवणं म्हणजे एक प्रकार ढोंग रचल्यासारखं आहे. सूक्ष्म छिद्रातून जसा सूर्यप्रकाश जाणवतो तसाच किरकोळ गोष्टीतूनच माणसाचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्याचे खरं अंतरंग स्पष्टपणे जाणवतं. ते लपून अजिबात राहू शकत नाही. भेटलेल्या प्रत्येक माणसापासून काहीतरी शिकावं. डोळे उघडे ठेवले तर जीवन विद्यालय बनेल. ज्याला शिकायची भूक आहे तो प्रत्येक व्यक्तीपासून आणि घटनेपासून काहीतरी शिकत असतो. तो कसा मिळवायचा हे ज्याला समजतं त्याला ज्ञान प्राप्त होतं. ह्या पद्धतीने जो शिकला तो जीवनात सर्व काही शिकू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.